सलाम सर्वांना. तुम्हाला माहिती आहे का, देवावर प्रीती करणाऱ्यांस म्हणजेच त्याच्या संकल्पाप्रमाणे चालणाऱ्यांस आणि त्याला त्याच्याजवळ बोलावल्यास देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. या वचनाचा अर्थ माहिती आहे का? रोम 8:28. त्याच्यावर प्रीती करणाऱ्यांस आपण देवावर प्रीती करतो की आपण या जगातल्या गोष्टींवर प्रीती करतो? पैसा, नोकरी, कुटुंब किंवा आपल्या करिअर बाबतीत गोष्टी, आपला एखादा आवडणारा व्यक्ती याच्यावर प्रीती करतो आणि आपण अपेक्षा करतो की आपल्याला देवाने प्रत्येक गोष्टीत सांभाळावं आणि तो सांभाळतोही, आपल्यावर प्रेमही करतो, आपल्याला सर्व गोष्टी पुरवतो. पण आपण काय करतो त्याच्यासाठी? आपण अंतःकरण टाळूया. आपण आपल्या अंतःकरणाचं परीक्षण करूया की मी माझ्या प्रभूसाठी काय करत आहे. आपण कधी कधी कुठच्या अशा गोष्टीत अडकतो की आपल्याला कळत नाही की काय करावं. कधी संकट आलं की आपण खूप प्रार्थनेमध्ये येतो, बायबल वाचतो आणि संकट गेलं, चांगल्या गोष्टी आल्या की आपण देवाला विसरतो आणि आपण काय करतो, फक्त संकट काळातच देवावर प्रीती करतो. आणि देवाचं वचन आहे की जे माझ्यावर प्रीती करतात त्यांना तर मी कल्याणकारक गोष्टी होतात. प्रत्येकजण जेव्हा प्रभूकडे येतो तेव्हा तो त्यांचं कल्याणच करतो, कारण त्याचे जे विचार आहेत ते आपल्याविषयी भरपूर हिताचे आहेत. आपलं कल्याण जेव्हा देव करतो, आपल्याला त्या परिस्थितीतून बाहेर काढतो, तेव्हा आपण काय करतो, देवाला विसरतो आणि परत आपण आपल्या संसाराच्या व्यापात गुंतून जातो. आपल्याला ज्या गोष्टी खुशीच्या वाटतात त्यात गुंतून जातो. ओके नाही, की आपण देवाला काय देतो? आपण दिवसभरातून देवाला किती वेळ देतो? 24 तासातून देवाला किती वेळ देतो? पण देव तर आपल्यावर प्रीतीच करतो ना. ओके नाही, तर आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपण प्रभूला काय देतो आणि प्रभू आपल्याला काय देतो. आपल्याला लहानपणापासून आईच्या उदरात असल्यापासून त्यांनी आपल्याला आपल्यासाठी काय काय केलेलं आहे आणि आपण त्याच्यासाठी काय केलेलं आहे. जर याची आपण यादी काढली ना तर कदाचित प्रभूची यादी भरपूर भरेल आणि आपली यादी कदाचित कमी असेल. तर म्हणून आपण आत्मपरीक्षण करूया आणि आपण प्रभूसाठी झटूया. इके बार तू मसीहा का दीवाना बनके दे, जल जा उसी के प्यार में परवाना बनके दे. खूप छान गाणं आहे की आपण ह्या जगातल्या गोष्टीत रमून जातो, प्रेमात पडतो. पण आपल्या प्रभूच्या प्रेमात पडलं, ती प्रीती त्यांनी वधस्तंभावर दाखवली. जी अगापे प्रेम त्यांनी आपल्यावर केलेलं आहे ते तर त्यांनी वधस्तंभावर दाखवलं. पण आपण किती प्रेम दाखवतो त्याला आपल्या जीवनाद्वारे? आपलं शरीर, आपण आपलं मन त्याला समर्पित करतो का? त्याच्या पुढे पश्चातापी हृदयाने येतो का? खूप छान गीत आहे, छान गीत आहे. एक बार तो मसीहा का दीवाना बनके दे, जल जा उसी के प्यार में परवाना बनके दे. एक बार तू मसीहा का दीवाना बनके दे. चला आपण त्याच्या प्रेमाच्या सागरात बुडून जाऊया आणि त्याच्यासाठीच दिवाना होऊया. त्याच्याच प्रेमात आपण एकदम गुंतून जाऊया आणि त्याच्याच प्रेमात त्याच्या प्रेमाच्या सागरात आपण बुडून जाऊया. धन्यवाद. धन्यवाद प्रभू येशूला.